सर्वांना माझा नमस्कार आणि शालेय बातम्या या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रहो, राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पण तत्पूर्वी अशा नवनवीन अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शालेय बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील। राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। राज्यात सर्व मराठी शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील 44,60,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून येत्या जुलै 30 पर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील। गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिलेली आहे। सदस्य रोहित पवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती। मंत्री श्री दीपक केसरकर म्हणाले की चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीतील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले। त्यानुसार कापडाची खरेदी प्रक्रिया निविदाद्वारे राबविण्यात आली। त्यानंतर कापड पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली। पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या कापडापासून विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आलेले आहे। यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले। राज्यात जून 15 पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले। विदर्भात 1 जुलै पासून शाळा सुरू झाल्या। विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश विहित कालावधीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींच्या शालेय गणवेशासाठी किती कापड लागेल याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदविली जाईल। जेवढे गणवेश द्यायचे आहेत तेवढे कापड ठराविक मापानुसार कापून पुरवठा केला जाईल। एक शालेय गणवेश शिवून देण्यासाठी महिला बचत गटांना 110 रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे। प्रत्येक BRC, CRC केंद्रात इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 64 बॉक्स उपलब्ध होतील। प्रत्येक बॉक्समध्ये मायक्रो कटिंग केलेले 100 गणवेशाच्या कापडाचे तुकडे असतील। प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 4 आणि प्रत्येक विद्यार्थिनीसाठी 4 बॉक्समध्ये हे तुकडे असतील। या तुकड्यांमधून बचत गटांना हा गणवेश तयार करून द्यायचे आहे। गणवेश शिवण्यापूर्वी महिला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची मापे स्टँडर्ड मापानुसार आहेत किंवा नाही याची खात्री करतील। शिवून झालेल्या गणवेशाचा पुरवठा बचत गटामार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत करण्यात येणार आहे। शिलाई त्रुटी आढळल्यास दुरुस्ती केली जाणार आहे। जुलै 30 पर्यंत सर्व शाळांपर्यंत हे गणवेश पोहोचतील आणि प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी माहितीही त्यांनी दिली।